अमित शहा यांच्याकडून ऑपरेशन देवेंद्र सुरू। देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील असं शहांना वाटतंय, म्हणून शहांनी खासदार फोडायला लावले। उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। आईची शपथ घेऊनही गद्दारी केली, मुलीची सोयरीक जुळवण्याच्या नावाखाली स्वतःचीच खोक्यांसोबत सोयरीक जुळवली। उद्धव ठाकरेंचा वाशिममधून खासदार संजय देशमुख यांच्यावर हल्लाबोल। भर सभेत ऑडिओ क्लिपही ऐकवली। उद्धव ठाकरे यांना सोडणार नाही अशी शपथ घेतली नाही। ठाकरेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपवरती फुटीर खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया। सिद्धार्थ देवळे तयारीला लागा, 3 वर्ष तुमच्या हातात आहेत। 2029च्या वाशिम विधानसभेसाठी ठाकरेंकडून उमेदवार जाहीर। हिम्मत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात उतरा। फुटीर खासदारांना ठाकरेंचं आव्हान। फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। संजय जाधव आणि ओमराजे निंबाळकरांच्या मतदारसंघात ठाकरेंची तोफ धडाडणार। वाशिम नंतर परभणी आणि धाराशिवसाठी उमेदवार देण्याची शक्यता। मुख्यमंत्र्यांसोबत विमानात उच्चस्तरीय बैठक, काय घडलं तुम्हाला लवकरच कळेल। फडणवीसांसोबतच्या एकत्रित विमान प्रवासावरती उद्धव ठाकरे यांची मिश्किल टिप्पणी। विमानापेक्षा इमान महत्वाचं, कपटी मित्र किती घातक असतो याची फडणवीसांना जाण आहे। ठाकरे फडणवीसांच्या एकत्रित प्रवासावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। शिंदेंच्या आमदारावरती 40 लाखांच्या खंडणीचा आरोप। ठाकरे सेनेच्या रविकिरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब। आमदार राजेश क्षीरसागर यांना 40 लाख दिल्याचा कंत्राटदाराकडून उल्लेख। आम्हाला वरही पैसे द्यावे लागतात, क्षीरसागर यांचं वक्तव्य। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली, व्हिडिओ एडिट करून माझ्यावरती आरोप। आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार। खंडणीच्या आरोपांवरती आमदार राजेश क्षीरसागर यांचं स्पष्टीकरण। टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। आरोपींवर कठोर कारवाई करा, कुणाचीही गय करू नका। फडणवीसांच्या पोलीस महासंचालकांना फोनवरून सूचना। टीईटीचा पेपर फुटला, परीक्षा रद्द। ठाण्यातून पेपर लीक झाल्याची माहिती। प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण भिवंडीतून ताब्यात। टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा। कोल्हापूरचे शिक्षक आमदार जयंत आसगावकरांची मागणी। तर मुख्यमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश, दोषींवर कठोर कारवाईचा इशारा। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती। पक्ष फोडण्यापेक्षा पेपरफुटी थांबवण्यावरती लक्ष द्यायला हवं होतं। टीईटी घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। तर अधिवेशनामध्ये सरकारला जाब विचारणार अंबादास दानवेही आक्रमक। पेपर लीक नाही तर युवकांच्या भविष्याची चोरी। देशाच्या शिक्षण व्यवस्थेला वसुली सिस्टीम बनवलंय। टीईटी पेपरफुटीवरून राहुल गांधींचा सरकारवर टीकास्त्र। हजारो मुंबईकरांना मारण्याचा मोठा कट उधळला। मोहर्रमच्या मिरवणुकीमध्ये पेन किलर म्हणून उंदीर मारणाऱ्या विषारी गोळ्यांचं वाटप। झिंक फॉस्फाईड मिसळलेल्या 15,000 कॅप्सूल जप्त। आरोपी अटकेत। प्रकरणामध्ये दहशतवादी कट असल्याचा संशय। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार। महाकर्ज मुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात। योजनेअंतर्गत 2 लाखांपर्यंत कर्जमुक्ती। ओटीएस सुविधा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार। एल निनोच्या संकटावर एकजुटीने मात करू, नैसर्गिक आपत्तीसमोर हार न मानण्याचा निर्धार आहे। शेतकऱ्यांना मदत करताना तडजोड करणार नाही। विशेष लेखातून मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त। मुंबईसह उपनगरात रिमझिम पावसाला सुरुवात। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट जारी। राज्यातील 27 जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा इशारा। मराठवाडा, विदर्भ आणि कोकणामध्ये पुढील काही तास जोरदार पावसाचा अंदाज। नाशिक घाटमाथ्यापासून गडचिरोलीपर्यंत येलो अलर्ट जारी। जम्मू काश्मीरमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप। श्रीनगरसह बारामुल्ला, गुलमर्ग या ठिकाणी भूकंपाच्या धक्क्यांनी हे संपूर्ण परिसर हादरले। तर तुर्कमेनिस्तानमध्ये भूकंपाचं केंद्र असल्याची ही माहिती। कराचीमध्ये रेंजर्स मुख्यालयावरती आत्मघाती हल्ला। भीषण बॉम्बस्फोट आणि गोळीबारानं पाकिस्तान हादरला।
स्फोटामध्ये 6 दहशतवाद्यांसह रेंजर्सच्या 4 जवानांचा मृत्यू. संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी.